नमस्कार सर्वांना. आज आपण 8वी स्टेट बोर्ड पाहणार आहे. ओके, तर आपण हे स्टेट बोर्ड पूर्ण 3 पार्टमध्ये कव्हर केलेलं आहे. आता आपण पार्ट 1 पाहूया, नेक्स्ट पार्ट 2 अँड मग पार्ट 3. ओके, 150 पेजेसचं हे स्टेट बोर्ड आहे. तर आपण 3 पार्टमध्ये हे डिवाइड केलेले आहे. तर आपण लगेच स्टार्ट करू. बघा, ही आहे अनुक्रमणिका. महत्त्वाचे सर्वच टॉपिक हे महत्त्वाचे आहेत. बघू आपण वन बाय वन. पहिला टॉपिक आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. महत्त्वाचा आहे हा, बायोलॉजीमध्ये येतो. दुसरा आहे आरोग्य व रोग. तिसरा आहे बल व दाब. चौथा बघा, धारा, विद्युत आणि चुंबकत्व, हा फिजिक्समध्ये येतो. हे सर्व आपण पाहणार आहे. टोटल 19 चॅप्टर्स आहे. सर्व चॅप्टर्स हे महत्त्वाचे आहेत. आपण आता वन बाय वन पाहूया. मी तुम्हाला महत्त्वाचेच फक्त पॉईंट सांगणार आहे, जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. बघा, इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस, हे तुम्हाला नाव ऐकून माहीत असेल. कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीमध्ये काय केलेलं आहे, विभागलेले आहेत. त्या कोणत्या सृष्टी आहेत? एक आहे वनस्पती आणि दुसरी आहे प्राणी. त्यानंतर पुढे कोण आलेला आहे? हेकेल. हेकेल यांनी काय केलेलं आहे? 1866 मध्ये यांनी 3 सृष्टी काय केलेले आहेत, डिवाइड केलेले आहेत. त्या कोणत्या आहेत? प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. कोणता ऍड केलेला यामध्ये? प्रोटिस्टा. लक्षात घ्या. त्यानंतर 1925 मध्ये कोण आला? चॅटन. चॅटनने काय केलं? पुन्हा सजीवांचे 2च गट केलं. एक आहे आदिकेंद्रकी आणि सेकंड आहे दृश्य केंद्रकी, ज्याला आपण प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असे म्हणतो. आणि इसवी सन 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागलं. त्या कोणत्या 4 सृष्टी आहेत? मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. ओके, आता आपण पुढे बघणार आहे. 5 सृष्टीचं वर्गीकरण आपल्याला अभ्यासाला आहे, ते पुढे येईल तुम्हाला. पण हा चार्ट महत्त्वाचा आहे पूर्ण, याच्यावर प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेले आहेत. ओके, चला आता नेक्स्ट बघू. इथे आहे बघा, रॉबर्ट विटाकर यांनी 1920 ते 80 हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ आहेत, इकॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी काय केलेले आहे? 1969 मध्ये सजीवांची 5 गटात विभागणी केलेली आहे. ते आपण आता बघूया. पण यांनी काय केलेले आहे? वर्गीकरणासाठी निकष विचारात घेतलेले आहेत. ते कोणते निकष आपण पाहूया. बघा, पहिला निकष आहे पेशीची जटिलता, ज्याला आपण कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर असे म्हणतो. दुसरे आहे सजीवांचा प्रकार, ज्याला आपण जटिलता असेही म्हणतो. तिसरा आहे पोषणाचा प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन. 4 जीवन पद्धती, लाईफस्टाईल. 5 वर्गानुवंशिक संबंध, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. हे 5 त्यांनी काय केलेले आहेत? निकष विचारात घेतलेले आहे. आता हे दिलेलं आहे बघा, सजीव 2 याच्यात विभागलेले आहेत. एक आहे आदिकेंद्रकी, दुसरा आहे दृश्य केंद्रकी. लक्षात घ्या, हा चार्ट महत्त्वाचा आहे. या चार्टवर प्रश्न तयार होतात. बघा, आदिकेंद्रकीमध्ये बघा कोण येतं? एकपेशीय सजीव. आदिकेंद्रकीमध्ये कोण येतं? एकपेशीय सजीव. दृश्य केंद्रकीमध्ये परत 2 येतात. एक आहे एकपेशीय आणि दुसरा आहे बहुपेशीय. आता लक्षात घ्या, आदिकेंद्रकीमध्ये एकपेशीय मध्ये कोण येते? मोनेरा. हा MCQ लक्षात ठेवा. त्यानंतर दृश्य केंद्रकीमध्ये एकपेशीय मध्ये कोण येतं? प्रोटिस्टा. लक्षात ठेवा, हा पण MCQ आहे. आणि बहुपेशीय मध्ये परत 3 प्रकार. एक आहे कवके, दुसरा आहे वनस्पती आणि तिसरा आहे प्राणी. आता MCQ परत सांगते बघा, कवके यांना पेशीभित्तिका असते, वनस्पतींना पण पेशीभित्तिका असते, मात्र प्राण्यांना पेशीभित्तिका नसते. हा MCQ लक्षात असू द्या. आता यांची पेशीभित्तिका कशाने बनलेली असते ते आपण पुढे बघूया. कवकांची कशाने बनलेली असते, वनस्पतींची कशाने बनलेली असते, ते पुढे आपल्याला येईल. पण हे तुम्हाला समजलं असेल, यावर एवढे MCQ तयार होतात, चुकवायचे नाहीत. चला नेक्स्ट बघू आपण. आता सृष्टी बघू वन बाय वन. पहिली सृष्टी आहे मोनेरा. यामध्ये एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे, यांचे वैशिष्ट्य असेल तर वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे. ओके, तर हे कृती वगैरे काही वाचू नका, हे महत्त्वाचं नाही. मी तुम्हाला सांगेन. बघा, मोनेरा यातील हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजेच लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. MCQ लक्षात ठेवा. त्यानंतर मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवाळांचा समावेश होतो. हे पण लक्षात असू द्या. आता यामध्ये एक्झाम्पल्स इथे दिलेले आहे मी. बघा,
मोनेरा हे सर्व सजीव एकपेशीय असतात. हा MCQ आहे. हे सर्व सजीव एकपेशीय असतात. मोनेरामध्ये स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. दोन्ही देखील आढळतात. बघा, हे आदिकेंद्रकीय असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. काय दिले? पेशी अंगके यामध्ये नसतात. आता यामध्ये एक्झाम्पल्स दिले आहेत बघा. क्लोस्ट्रीडियम टिटॅनी, ट्रिपॅनेमा पॅलिडम, विब्रिओ कॉलेरी, साल्मोनेला टायफी, ओके, लेजिओनेला न्यूमोनी, स्टॅफिलोकोकस ऑरियस, त्यानंतर स्टेप्टोकोकस न्यूमोनी आणि हा एक आहे क्लोस्ट्रीडियम बोटिनिनम. ओके, तर हे सर्व मोनेरामध्ये येतात. ओके, चला नेक्स्ट आहे प्रोटिस्टा. प्रोटिस्टा बघा, यामध्ये काय येतात हे कृती लक्षात ठेवू नका. बघा, प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. हे सुद्धा एकपेशीय सजीव आहेत. नेक्स्ट बघा, प्रचलनासाठी छद्मपात किंवा रोमके किंवा कशाभिका हे देखील असतात. आता यामध्ये एक्झाम्पल्स लक्षात घ्या. स्वयंपोशीमध्ये कोण येतं? युग्लिना. कोण येतं? युग्लिना. वॉल्वॉक्स. ओके, वॉल्वॉक्स पेशीत हरित लवके असतात. हा आहे वॉल्वॉक्स. बघा हा. ओके, लक्षात ठेवा. आणि परपोशीमध्ये कोण येतं? अमिबा. उदाहरण काय दिले? अमिबा, पॅरामेशियम आणि प्लाझ्मोडियम इत्यादी. समजलं? आपण 6वी मध्ये पण पाहिलेलं होतं एकपेशीय सजीवमध्ये. पहिला अमिबा आला होता. ओके, पॅरामेशियम बघितलं. आता इथं प्लाझ्मोडियम हे पण उदाहरण इथे ऍड झालेले आहेत. तर हे सर्व कशाचे एक्झाम्पल्स आहेत? प्रोटिस्टा. समजलं? चला नेक्स्ट. आता बघा, राष्ट्रीय विज्ञान संस्था ही कुठे आहे? पुणे. हे लक्षात घ्या. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे ही विषाणू संदर्भातील संशोधनाचे काय करते? कार्य करते. आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत 1952 मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. आता नेक्स्ट बघूया आपण कवके. कवक्यांचं आपण आता प्रॉपर्टीज म्हणजे हे बघूया. इथे लक्षणे दिलेली आहेत, महत्वाचे आहेत आणि एक्झाम्पल्स पण. बघा, कवके सृष्टीत परपोषी, असंश्लेषी, दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो. महत्वाचा आहे. त्यानंतर बहुसंख्य कवके हे मृतोपजीवी असतात. बहुसंख्य कवके हे काय आहेत? मृतोपजीवी. कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर हे जगतात. हे लक्षात घ्या. मागे सुद्धा आपण पाहिलेलं होतं. नेक्स्ट, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा. कवकांची पेशीभित्तिका म्हणजेच सेल वॉल ही कशापासून बनलेली असते? तर ती कायटिन. लक्षात ठेवा. कशापासून? कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. नेक्स्ट, काही कवके ही तंतुरूपी असतात. आतील पेशी द्रव्यात असंख्य केंद्रके असतात. आता इथे लक्षात घ्या. कवकमध्ये बेकर ईस्ट येतं, बुरशी आहे, ॲस्पारजिलस, मक्याच्या कणसावरील बुरशी, पेनिसिलियम आणि भूछत्रे. भूछत्राला आपण मशरूम म्हणतो. हे आहे बघा. ओके, तर ही MCQ लक्षात ठेवायचे, ही एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. ओके, चला आता आपण नेक्स्ट पाहू. आता सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. यामध्ये पण काय केलेलं आहे बघा. सूक्ष्मजीवांचे 2 गटात वर्गीकरण. एक आहे आदिकेंद्रकी, दुसरा आहे दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये कोण येतं? जीवाणू. दृश्य केंद्रकीमध्ये आदिजीव ज्याला आपण प्रोटोझोआ असे म्हणतो, कवके आणि शैवाल. समजलं? आता आपण जीवाणू बघूया. जीवाणू बाबतीत थोडक्यात माहिती बघूया. यांचा आकार दिलेला आहे, आपल्याला काय महत्वाचं नाही. इथे लक्षात घ्या. एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात. लक्षात असू द्या. जीवाणू पेशी ही आदिकेंद्रकी असते. हा MCQ आहे. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. समजलं? पटलयुक्त अंगके यामध्ये नसतात. पेशी भित्तिका मात्र असते. हे लक्षात असू द्या. ओके, प्रजनन हे द्विखंडी भवनाने होते. हे पण महत्वाचं आहे. आणि हा काय पॉइंट महत्वाचा नाही, पण लक्षात घ्या. अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येने दुप्पट ते होतात. आता जीवाणूंचे हे आकार दिलेले आहेत. आकार यांचे प्रकार पडतात बघा. हे गोलाणू आहेत, दंड गोलाणू आहेत, दंडाणू आहेत, स्वल्प विरामाकृती आहेत, सर्पिल आकार आहेत. हे सर्व काही जीवाणूंचे आकार दिलेले आहेत. फक्त एवढंच लक्षात ठेवा. या आदिकेंद्रकी पेशी आहेत, त्यानंतर पेशी भित्तिका असते. समजलं? हे फक्त 2 पॉइंट एवढे लक्षात असू द्या. चला नेक्स्ट. आता नेक्स्ट बघूया आदिजीव, ज्याला आपण प्रोटोझोआ असे म्हणतो. बघा, कुठे कुठे आढळतात? माती, गोडे पाने, समुद्र या ठिकाणी आढळतात. तर काही
इतर सजीवांच्या शरीरात हे राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. नेक्स्ट पॉईंट आहे दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव. लक्षात ठेवा पॉईंट हा, दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे हे एकपेशीय काय आहेत? सजीव. त्यानंतर यांची पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. समजलं? आणि प्रजनन हे द्विखंडन पद्धतीनं होतं. ओके, बघा उदाहरण अमिबा, पॅरामेशियम गढूळ पाण्यात आढळतात. ओके, स्वतंत्र जीवन जगतात. नेक्स्ट हे पण महत्वाचं आहे, एंटामिबा हिस्टोलिटिका अमांश होण्यास कारणीभूत, आणि प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स मलेरिया ज्याला आपण हिवताप असे म्हणतो हे होण्यास काय आहे? कारणीभूत. मलेरिया होण्यास कारणीभूत असणार कोण आहे? प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, हे लक्षात असू द्या. आणि युग्लिना हा काय आहे? स्वयंपोषी आहे, हे लक्षात असू द्या. परत इथे कवके परत आलेला आहे, आपण मगाशी बघितलेला आहे दृश्य केंद्रकी एकपेशीय सजीव. लक्षात ठेवा. मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थावर अन्न शोषण करतात, हा एक महत्वाचा आहे. आणि उदाहरण पण लक्षात ठेवा, ईस्ट, कॅन्डिडा आणि अळंबी. अळंबीला पण आपण मशरूम म्हणतो. ओके, तर हे उदाहरण लक्षात ठेवा. शैवाल, अल्गी यामध्ये बघा हे पाण्यात वाढतात, हे दृश्य केंद्रकी आहेत, एकपेशी आहेत, तसेच स्वयंपोषी सजीव. हे लक्षात ठेवा बरं. कोण दृश्य केंद्रकी, कोण आदि केंद्रकी, एकपेशी आहेत का बहुपेशी आहेत, स्वयंपोषी आहेत का परपोषी आहेत, आणि एक्झाम्पल्स हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. आता शैवाळमध्ये इथे दिलेलं आहेत बघा, हरितलवके असतात यांच्यामध्ये. ओके, उदाहरण क्लोरेला, क्लॅमिडोमोनास हे सर्व शैवाळचे काय उदाहरण आहेत. समजलं? तर हे महत्वाचे आहेत. जेवढे स्टेट बोर्डमध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते सर्व तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, चला. त्यानंतर विषाणू. विषाणू हे सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहे असे म्हणतात. आणि याचा अभ्यास कोणत्या ह्याच्यामध्ये केला जातो? तर सूक्ष्म जीवशास्त्रात, ज्याला आपण मायक्रोबायोलॉजी असे म्हणतो, यामध्ये केला जातो. आता यांचा आकार इथे दिलेला आहे. एक लक्षात घ्या, विषाणू म्हणजे DNA ज्याला आपण डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड किंवा RNA रायबोन्यूक्लिक आम्ल पासून बनलेला लांब लचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. हा एक पॉइंट महत्वाचा आहे. अनेक दिलाय, वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने काय करतात? ते बनवतात. समजलं? समजलं? एवढेच पॉइंट इथे महत्वाचे. विषाणू बाबतीत आपण बघू पुढे. आता माहित आहे का तुम्हाला हा चार्ट महत्वाचा आहे? मानव बघा, पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू आणि HIV. गुरे यांना कुठलं होतं बघा? कोरोना विषाणू. लक्षात ठेवा. वनस्पतीमध्ये टोमॅटो विल्ट विषाणू, त्यानंतर तंबाखू मोझाईक विषाणू हे परीक्षेला विचारलेले आहेत. आणि जीवाणूमध्ये बॅक्टेरियोफोज हे विषाणू जीवाणूंवर काय करतात? हल्ला करतात. हा टेबल लक्षात ठेवा. ओके, हा परत रिपीट होऊ शकतो. चला आता आपण बघूया आरोग्य. आरोग्य या टॉपिकवर देखील एक्झाम्पल्स MCQ एक्झामला आलेले आहेत. आरोग्य म्हणजे काय बघा, रोगाचा नुसताच अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर आरोग्याची डेफिनेशन काय? शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्ण सदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य. ही परिपूर्ण डेफिनेशन आहे. आता या रोगांचे प्रकार पडलेले आहेत. टाइप्स ऑफ डिसीजेस कसे प्रकार पडलेले आहेत? एक आहे कालावधीनुसार, सेकंड आहे कारणानुसार. ओके, कालावधीनुसार 2 आहेत, एक आहे दीर्घकालीन आणि आहे तीव्र. ओके, आणि कारणानुसार परत 2 आहेत, एक आहे अनुवंशिक आणि दुसरा आहे उपार्जित रोग. ओके, अनुवंशिक मध्ये इथे दिलेला आहे डाऊन संलक्षण, आणि उपार्जित मध्ये एक आहे संसर्गजन्य, दुसरा आहे असंसर्गजन्य. हे महत्वाचे आहेत. संसर्गजन्य आणि असंसर्गजन्यमध्ये डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये कुठले कुठले रोग येतात? संसर्ग, सर्दी असेल, फ्लू असेल, डेंग्यू हे सर्व संसर्गजन्य रोग आहेत. आणि असंसर्गमध्ये कुठला येतो? मधुमेह आहे, हृदयविकार आहे. समजलं? हे सर्व असंसर्गजन्य रोग आहेत. याची डिटेल आपल्याला पुढे माहिती पाहिजे. चला नेक्स्ट. आता हा स्टेट बोर्डमध्ये चार्ट दिलेला आहे, हा महत्वाचा आहे. मी फक्त तुम्हाला MCQ कुठे येईल तेवढंच सांगणार आहे. पहिलं बघा, रोगाचं नाव क्षयरोग, ज्याला आपण ट्युबरक्लोसिस असे म्हणतो. याचा कारक, प्रत्येक रोगाचा जो कारक आहे तो तुमचा MCQ आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. कुठला जीवाणू बघा कारक आहे? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. ओके, समजलं? तर हे लक्षात असू द्या. कावीळ
ज्याला आपण हेपॅटिटिस म्हणतो, विषाणू ABCDE एवढंच फक्त दिलेलं आहे. पुढं आपण डिटेल बघणार आहे. फक्त बेसिक जनरल माहिती लक्षात असू द्या. अतिसार ज्याला आपण डायरिया असे म्हणतो, तिथे लक्षात ठेवा शिगेला बॅसिलस हा विषाणू एंटामिबा हिस्टोलिटिका आपण मागेच आता पाहिलेला होता. तर हे लक्षात ठेवायचं आहे कारक. दूषित अन्न आणि पाणी याच्यामुळे हे होतं. त्यानंतर नेक्स्ट पटकी ज्याला आपण क्लोरेला म्हणतो, कॉलरा हा आहे रोग. त्याचा लक्षात ठेवा विब्रिओ कॉलरी हा कारक आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर विषम ज्वर ज्याला आपण टायफॉइड म्हणतो, याचा साल्मोनेला टायफी. तर हा आहे MCQ तुमचा. समजलं? जेवढे मी आता मार्क करून दिलेले आहेत हे महत्वाचे आहे. प्रत्येक रोगाचं जे कारक आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. समजलं? आता हे माध्यम जे आहे दूषित अन्न किंवा पाणी, त्यानंतर वापरलेल्या या सुया, हे सर्व तुम्ही बेसिक फक्त वाचून घ्या. फक्त डॉट हा उपचार कुठल्या रोगासाठी हे लक्षात घ्या. हा डॉट तर हा लक्षात घ्या कशासाठी, क्षयरोग. समजलं? हा पण प्रश्न येऊन गेलेला होता. चला नेक्स्ट बघा. आता हे माहित आहे का तुम्हाला? प्रत्येक स्टेट बोर्डमध्ये हा चार्ट आहे, माहित आहे का तुम्हाला? तर आपण ते जाणून घेऊया आणि शिकूया. बघा, हिवतापाचा प्रसार हा ॲनाफिलिस डासाच्या मादीमुळे होतो. लक्षात ठेवा ॲनाफिलिस डासाच्या मादीमुळे होतो. तर हत्ती रोगाचा प्रसार हा क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. हे 2 MCQ लक्षात ठेवायचं आहे. समजलं? हिवताप म्हणजेच काय, मलेरिया, याचा प्रसार ॲनाफिलिस डासाच्या मादीमुळे, लक्षात असू द्या. आणि हत्ती रोग आहे तो कोणता, क्युलेक्स डासाची मादी. समजलं? हे MCQ आहे. चला एवढेच MCQ ते सापडतो आपल्याला. हां, हे लक्षात ठेवा. स्वाईन फ्लूचे निदान यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV ही कुठे आहे, पुणे, व राष्ट्रीय संचारी रोग संस्था ज्याला आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NICD कुठली आहे, NICD ही कुठे आहे, दिल्लीमध्ये आहे. हे लक्षात असू द्या. या संस्था ज्या दिलेल्या आहेत त्या कुठे आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे, आणि प्लस यांची जी स्थापना आहे ते पण तुमच्या लक्षात असू द्या. चला ओके, नेक्स्ट काय सांगितले बघा. मार्च 2009 मध्ये मेक्सिको या देशामध्ये या आजाराची प्रथम बाधा झाली. ओके, स्वाईन फ्लू, इन्फ्लुएन्झा A, H1N1. लक्षात ठेवा या विषाणूमुळे हा रोग होतो. ओके, आणि या डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो. समजलं? हे फक्त लक्षात असू द्या. हा, इथे एक MCQ महत्वाचा आहे, खूप महत्वाचा MCQ मी तुम्हाला देणार आहे बघा. एड्स याचं लक्षात ठेवा. ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम हा रोग HIV ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे मानवाला होतो. MCQ मी तुम्हाला देतो बघा. एलायझा ही रक्ताची चाचणी कशासाठी आहे, एड्स. हा MCQ आहे, स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे, लक्षात ठेवा. चला ओके, सध्या साधारण देशात 7 कोटी हे मधुमेहाचे रुग्ण आढळतात आणि जगातील मधुमेहाचे सर्वाधिक प्रमाण हे आपल्या भारतामध्ये आहे, लक्षात असू द्या. आता रेबीज तुम्हाला माहिती आहे हा विषाणूजन्य रोग आहे. कुठला आहे, जीवाणू आहे का विषाणू हे माहित पाहिजे तुम्हाला. रेबीज हा कसा आहे, विषाणूजन्य आहे. हा रोग संसर्ग झालेल्या कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो. कुत्रा चावल्यावरच रेबीज रोग होतो असं नाही. समजलं? या रोगाचे विषाणू मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात आणि ज्याला आपण जलद्वेष म्हणजे हायड्रोफोबिया, पाण्याची भीती वाटते आपल्याला, हे या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर इथे दिले बघा, रेबीज हा प्राणघातक रोग आहे. रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून ते संरक्षण आपल्याला करता येतं, हे लक्षात असू द्या. विषाणूजन्य रोग आहे. आता याची लक्षणे आपल्याला दिले इथे बघा. पाण्याची भीती वाटते, समजलं, हायड्रोफोबिया. ओके, चला नेक्स्ट. हा, हे बघा इथे दिलेलं आहे पंतप्रधान जन औषधी योजना, याची लक्षात ठेवा तारीख 1 जुलै 2015 भारत सरकारने जाहीर केलेली होती. ही कशासाठी आहे आपण डिटेलमध्ये करंटमध्ये वाचतो, पण तारीख इथे दिलेली आहे स्टेट बोर्डमध्ये, ती फक्त लक्षात असू द्या. आता हे आरोग्यविषयी काही दिनविशेष आहेत, तर हे तुमच्या काय लक्षात असू देत. बघा, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन आहे. MCQ. 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन. माहित नाही आपल्याला, लक्षात ठेवा 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन आहे. 14 जून हा जागतिक रक्तदान दिन.
आणि 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन. हे लक्षात असू द्या, स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहे. समजलं? चला आता नेक्स्ट बघू. आता फिजिक्सचे टॉपिक स्टार्ट होतात बघा. आता जडत्व म्हणजे काय आपण बघूया. वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे आपण म्हणतो. बघा, म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू गतिमान स्थितीतच राहते. समजलं? चला नेक्स्ट बघू आपण. आता दाब. दाब म्हणजे काय? प्रेशर. त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला फिजिक्समध्ये महत्वाचा आहे. बल डिवायडेड बाय ज्यावर बल प्रयुक्त केले आहे त्याचे क्षेत्रफळ. समजलं? दाब म्हणजे काय? प्रेशर. P इज इक्वल्स टू F बाय A. हा फॉर्म्युला लक्षात असू द्या. समजलं? आता जडत्वाचे प्रकार आहेत. एक आहे विराम अवस्थेतील जडत्व, त्यानंतर दुसरा आहे गतीचे जडत्व, तिसरा आहे दिशेचे जडत्व. आता फक्त एक लक्षात घ्या, यामध्ये तुम्ही वाचून घ्या हे. ओके, यावर काही प्रश्न येणार नाही, फक्त दिलेले आहे स्टेट बोर्डमध्ये म्हणून लक्षात असू द्या. आपल्याला माहित आहे हे. फक्त प्रेशरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. चला, दाबाचे एकक युनिट ऑफ प्रेशर महत्वाचं आहे. बघा, बलाचे SI पद्धतीत एकक आहे काय आहे? न्यूटन. पीचा प्रेशरचा फॉर्म्युला काय? F बाय A. ओके, बलाचं काय आहे? न्यूटन. आणि क्षेत्रफळचं काय येणार आहे? मीटर स्क्वेअर. म्हणून प्रेशर काय झालं? न्यूटन मीटर स्क्वेअर. समजलं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर इथे दिलेलं आहे. हे प्रेशरचं युनिट आहे. यालाच आपण काय म्हणतो? पास्कल. लक्षात घ्या, न्यूटन पर मीटर स्क्वेअर याला आपण पास्कल असे म्हणतो. ओके, त्यानंतर हवामानशास्त्रात दाबाचे एकक हे आपण बार हे करतो. म्हणून 1 बार इक्वल टू 10 टू दी पॉवर 5 पास्कल. लक्षात घ्या, 1 बार इक्वल टू 10 टू दी 5 पास्कल. तर हे लक्षात घ्या. बार हे आपण कशामध्ये वापरतो? हवामानशास्त्रात. समजलं? आणि जनरली आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे प्रेशरसाठी यूज करतो. लक्षात घ्या, दाब ही अदिश राशी आहे. लक्षात घ्या, मागच्या 7वी मध्ये आपण सदिश राशी आणि अदिश राशी म्हणजे काय आपण पाहिलेलं होतं. आणि त्यामध्ये एक्झाम्पल्स पण पाहिलेले होते. त्यामध्ये एक्झाम्पल्स जर दाब आलं नसेल तर हे ऍड करायचं आहे. दाब ही काय आहे? अदिश राशी आहे. लक्षात घ्या, क्षेत्रफळ जर वाढलं की त्याच बलाला दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झालं की त्याच बलाचा दाब वाढतो. बघा, प्रेशर आणि एरिया हे इनवर्स रिलेशन आहे. दाब वाढला की प्रेशर कमी होतो. सॉरी, क्षेत्रफळ वाढले की दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाले की त्याचा दाब वाढतो. तर हे इनवर्स रिलेशन लक्षात असू द्या. आता एक लक्षात घ्या, वस्तूचे आकारमान, द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल हे जास्त असते. लक्षात घ्या. दुसरा आहे द्रवाची घनता, जितकी जास्त घनता तितके प्लावक बल जास्त. घनतेच्या बाबतीत प्लावक बल कसं आहे? डायरेक्ट प्रपोर्शन, म्हणजे घनता जेवढी जास्त तेवढं प्लावक बल जास्त. आणि वस्तूचे आकारमान जास्त असेल तर प्लावक बल पण जास्त असते. हे लक्षात असू द्या. हे स्टेटमेंटमध्ये कधी तर वाक्य विचारतील म्हणून घेतलेलं आहे. आता हे महत्वाचं आहे. याच्यावर ऑलरेडी एकदा प्रश्न येऊन गेलेला, आय थिंक येऊन गेलेला आहे. परत रिपीट झाला तर चुकवायचं नाही. बघा, एखादी वस्तू द्रवात टाकल्यास ती वस्तू द्रवात बुडेल किंवा तरंगेल किंवा द्रवाच्या आत तरंगेल. हे कसे ठरते? तर या 3 गोष्टीवरून ठरणार. बघा, प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जर जास्त असेल, प्लावक बल त्या वस्तूच्या वजनापेक्षा जर जास्त असेल तर ती वस्तू काय होणार? तरंगणार. प्लावक बल त्या वस्तूच्या वजनापेक्षा जर कमी असेल तर ती वस्तू काय होणार? बुडणार. आणि प्लावक बल त्या वस्तूच्या वजनाएवढीच जर असेल तर वस्तू द्रवामध्ये तरंगत राहते, बुडणार नाही. हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. थर्ड लक्षात ठेवा. ओके, तिन्ही स्टेटमेंट हे लक्षात असू द्या. आता बघा, एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशतः अथवा पूर्ण बुडविल्यास त्यावरील वरच्या दिशेने बल प्रयुक्त होते आणि हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजना इतके असते. समजलं? हे फक्त लक्षात ठेवा. चला, आता आर्किमिडीज तुम्हाला माहिती आहे शास्त्रज्ञाचा कशामध्ये आपण उपयोग करतो. यामध्ये तुम्हाला मी सांगते बघा, महत्वाचं आहे. हे ग्रीक शास्त्रज्ञ होते. यामध्ये मी तुम्हाला हा महत्वाचा पॉईंट सांगणार आहे. आर्किमिडीजचे जे तत्व आहे ते आपण जहाज, पाणबुड्या यांच्या रचनेमध्ये हे तत्व वापरतो.
तसेच दुग्धता मापी, आर्द्रता मापी ही उपकरणे देखील या तत्वावर आधारित आहे. हे महत्वाचं आहे MCQ. समजलं? चला नेक्स्ट. आता पदार्थाची घनता आणि सापेक्ष घनता हे सुद्धा महत्वाचं आहे. याच्यावर देखील प्रॉब्लेम्स विचारलेले आहेत. घनता म्हणजे काय? वस्तुमान डिवायडेड बाय आकारमान. वस्तुमान डिवायडेड बाय आकारमान. आणि घनतेचे एकक काय? किलोग्रॅम प्रति मीटर क्यूब. लक्षात ठेवा, MCQ आहे हा. ओके. पदार्थाची शुद्धता ठरवताना घनता हा गुणधर्म उपयोगी ठरतो. आणि पदार्थाची सापेक्ष घनता ही पाण्याच्या घनतेच्या तुलनेत व्यक्त केली जाते. सापेक्ष घनता ही पाण्याच्या घनतेच्या तुलनेत व्यक्त केली जाते. इथे लक्षात ठेवा, सापेक्ष घनता ही त्या पदार्थाची घनता डिवायडेड बाय पाण्याची घनता. लक्षात घ्या, सापेक्ष घनता काढायची असेल तर डिवायडेड बाय पाण्याची घनता हे कंपल्सरी घ्यायचं आहे. समजलं? आणि हे दिले बघा, समान राशीचे गुणोत्तर प्रमाण असल्याने ह्या सापेक्ष घनताला युनिट नाही. हे लक्षात असू द्या. ओके. सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व असे म्हणतात. लक्षात ठेवा, सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व असे म्हणतात. हे दोन्ही पॉइंट लक्षात असू द्या. चला आता आपण बघणार आहे विद्युत धारा हा टॉपिक. यामध्ये पण फक्त फॉर्म्युलेच महत्वाचे आहे. त्याच्यावर एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेला विचारतात. फक्त लक्षात घ्या, मी सांगते तुम्हाला. एखाद्या तारेतून 1 सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला एक विद्युत प्रवाह म्हणता येईल. आणि याचे SI एकक आहे कुलोम प्रति सेकंद. म्हणजेच त्याला आपण एम्पियर असे म्हणतो. म्हणजेच काय बघा, 1 एम्पियर इक्वल टू 1 कुलोम बाय 1 सेकंद. हा फॉर्म्युला आहे. समजलं? म्हणजेच काय, I इक्वल टू Q डिवायडेड बाय T. समजलं? हा फॉर्म्युला फक्त इथे लक्षात घ्यायचा. चला, हा आहे कोरडा विद्युत गट. आता हे मी का आणलेलं आहे बघा, लक्षात घ्या. फक्त तुम्हाला माहित पाहिजे यामध्ये काय दिलेलं आहे बघा. कोरडा विद्युत गट घेऊन त्याचे बाहेरचे आवरण काढा. हे काय महत्वाचं नाही. हे जस्त धातूचे आवरण होय. लक्षात घ्या, कुठलं आहे? जस्त धातूचे आवरण आहे. त्यानंतर पुढे काय दिले बघा, जस्ताच्या आवरणाच्या आत आणखी एक आवरण असतं आणि या दोन्ही आवरणामध्ये विद्युत अपघटनी इलेक्ट्रोलाइट भरलेली असते. आणि या अपघटनेमध्ये धनप्रभार व ऋणप्रभारित हे आयन असतात. धनप्रभार आणि ऋणप्रभार. त्यानंतर पुढे काय दिले, त्यांच्या मार्फत विद्युत वहन होते आणि ही अपघटनी म्हणजेच झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो. लक्षात ठेवा, कोणते? झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड यांच्या मिश्रणाचा हा काय असतो? लगदा असतो. हे लक्षात असू द्या. पुढे काय दिले, या घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईट कांडी असते. ही आहे ग्राफाईट कांडी. ओके, इथे दिलेली आहे. आणि हे घटाचे धन टोक असते. कांडीच्या बाहेरील भागात काय असतं? मॅग्नीज डायऑक्साईड. मॅग्नेशियम नाही, काय आहे? मॅग्नीज डायऑक्साईड ची पेस्ट भरलेली असते. पेस्ट कुठली असते? मॅग्नीज डायऑक्साईड. एवढंच इथे लक्षात असू द्या. हे काय परीक्षेला विचारणार नाही. फक्त इथे मी 2 पॉइंट तुम्हाला सांगितलेलं आहे. हे जे विद्युत अपघटनेमध्ये कोणकोणतं असतं ते बघा. झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड यांचा लगदा असतो. आणि या कांड्याची बाहेरील भागात मॅग्नीज डायऑक्साईड ची पेस्ट भरलेली असते. एवढंच लक्षात असू द्या. हा आहे कोरडा विद्युत घट. चला नेक्स्ट आहे लेड आम्ल विद्युत घट, लीड ऍसिड सेल. ओके, आता यामध्ये पण तुम्हाला मी सांगते बघा MCQ. ओके बघा, लेड आम्ल विद्युत घटात शिशाचे एक विद्युत अग्र व लेड डायऑक्साईडचे दुसरे विद्युत अग्र विरल सल्फ्युरिक आम्लात बुडवलेले असते. लक्षात ठेवा. समजलं? कुठले कुठले 2 आहेत? एक आहे शिसे आणि दुसरा आहे लेड डायऑक्साईड. हे 2 असतात. समजलं? आणि यामध्ये काय असतं? विरल सल्फ्युरिक ऍसिड, हे H2SO4. हे फक्त लक्षात असू द्या. चला, आता बघा, द्रव्याचे लहान कणामध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते असे भारतीय तत्वज्ञ कनाद यांनी सांगितलं. द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेलं असतं त्यांना कनाद मुनींनी परमाणू म्हणजेच लहानात लहान कण असे नाव दिलेलं आहे. आणि त्यांनी असेही मानले की परमाणू हा अनाशवंत असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. कोण काही स्टेटमेंट दिलेले आहे ते लक्षात असू द्या.
त्यानंतर ग्रीक तत्वज्ञ कोण आले? डेमोक्रिटस. यांनी काय सांगितलं की द्रव्य लहान कणांचे बनलेलं असतं. द्रव्य हे काय? लहान कणांचे बनलेलं असतं व ह्या कणांना कापताही येत नाही. तसेच या लहानात लहान कणाला डेमोक्रिटसने ॲटम असे नाव दिलं. काय दिलं? ॲटम. पुढे दिले ॲटमॉस म्हणजेच कापता न येणारा. समजलं? ॲटमॉसचा अर्थ काय? कापता न येणारा. ॲटम हे नाव कोण दिलं? डेमोक्रिटस. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट डाल्टनचा अणुसिद्धांत. डाल्टन पुढे आला आणि डाल्टन काय म्हणाला? 1803 मध्ये काय त्याने अणुसिद्धांत मांडला बघा. द्रव्य हे अणूंचे बनलेले असते व अणु हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. डाल्टनने काय सांगितलं? अणु हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. आणि पुढे सांगितलं एका मूलद्रव्याचे सर्व अणु एक समान असतात तर भिन्न मूलद्रव्यांचे अणु हे भिन्न असतात व त्यांचे वस्तुमान पण भिन्न असते. हे कोण सांगितलं? डाल्टनने सांगितलं. समजलं? हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. पहिला कोण आले? आपले भारतीय तत्वज्ञ कणाद. त्यानंतर डेमोक्रिटसनं काय सांगितलं आणि नंतर डाल्टनने काय सांगितलं. आता आपण पुढे बघू. त्यानंतर आले थॉम्सनचे प्लम पुडिंग मॉडेल. प्लम पुडिंग अणुप्रारूप हे कोणाचं आहे? थॉम्सनचं. हे लक्षात असू द्या. हे आहे बघा ते अणुप्रारूप. ओके. त्यांनी 1904 मध्ये काय केलं बघा. अणूमध्ये सर्वच धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात असे कोण सांगितलं? थॉम्सनने. लक्षात ठेवा. त्यानंतर पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभारामुळे होते. हे थॉम्सनने सांगितले. त्यामुळे हा MCQ येऊन गेलेला आहे. अणू विद्युत प्रभार दृष्ट्या हा उदासीन होतो. समजलं? हे कोण सांगितलेलं आहे? थॉम्सनने. ओके. आता हे थॉम्सनने काय काय पुढे सांगितलेलं आहे बघा. हे सर्व इथं दिलेलं आहे. ओके. हे तुम्ही वाचून घ्या. हे तुम्ही काय करायचं आहे? वाचून घ्यायचं आहे. मी फक्त MCQ तुम्हाला सांगणार आहे. हा MCQ येऊन गेलेला आहे. अणू विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतो. हे कोण सांगितले? थॉम्सनने. चला नेक्स्ट रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप. लक्षात घ्या. केंद्रकीय अणुप्रारूप कोण मांडलं? रुदरफोर्ड. कधी? 1911 साली. त्यांनी काय केलंय बघा. सोन्याचा अतिशय पातळ पत्रा ज्याची जाडी त्याने दिलेली आहे हा घेऊन त्यावर काय केले? किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित अल्फा कणांचा त्याने काय केलेला आहे? मारा केलेला आहे. आणि त्यापुढं त्यांना निरीक्षणे भेटली 3. ते हे सर्व दिलेलं आहे. ओके. हे तुम्ही वाचून घ्या. हे पण तर हे काय विचारलेलं नाही. आय थिंक एकदाच विचारलेलं होतं. तर हे तुम्ही स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. वाचून घ्या. ओके. हा आता पुढे बघा. अणु केंद्रक भागी धनप्रभारित केंद्रक असते हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेलं असतं. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करीत असतात हे देखील त्यांनी सांगितलं. सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋण प्रभार हा केंद्रकावरील धनप्रभारा एवढा असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो हे पण त्यांनी सांगितलं. आणि परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे रुदरफोर्डने. ओके. आणि त्यानंतर पुढे कोण आलेलं आहे? बोर. बोर यांचं काय? स्थायी कक्षा अणुप्रारूप 1913 मध्ये. यांनी काय स्पष्ट केलेलं आहे बघा. अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन हे केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात हे बोरने सांगितलेलं आहे. पुढे त्याने परत काय सांगितले? विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही काय असते? स्थिर असते. मात्र हा पॉइंट महत्वाचा आहे. थर्ड हा पॉइंट बघा. थर्ड पॉइंट काय दिलेला आहे? इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत जेव्हा उडी मारतो, आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत, तेव्हा त्या फरकाइतक्याच ऊर्जेचं काय होतं? शोषण होतं. ऊर्जेचं काय होतं? शोषण होतं. कधी? बाहेरील आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत जेव्हा उडी मारतो तेव्हा त्याच फरक्या इतक्या ऊर्जेचं शोषण करतो. आणि पुढे काय दिलेलं आहे? तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत जेव्हा उडी मारतात तेव्हा फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. आयोग काय करेल? फिरवून तुम्हाला विचारेल. समजलं? हे लक्षात असू द्या. आता हे आहे बघा कक्षा अणुप्रारूप. ओके. हा आहे धनप्रभारित केंद्रक. ही आहे पहिली कक्षा KLMN. ओके. ह्या 4 कक्षा इथे दिलेले आहेत. आणि पुढे त्यांनी काय दिलेलं आहे बघा. इथे काय MCQ नाही आहे. फक्त हे लक्षात ठेवा ह्या कक्षा.
हे बोरने मांडलेलं आहे. आता अणूची संरचना आपण बघूया. यामध्ये देखील तुम्हाला मी एक MCQ सांगते बघा. केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो. ओके, आणि यांच्यामध्ये 3 प्रकारच्या अवअणुकणांचा समावेश असतो. आता केंद्रक बद्दल आपण बघूया. हे धनप्रभारित असतं, लक्षात घ्या MCQ. जवळजवळ अणूचे सर्वच वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असतं. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अवअणुकण असतात. एकत्रितपणे त्यांना न्यूक्लियॉन असे म्हणतात. प्रोटॉन व न्यूट्रॉन हे न्यूक्लियॉनचे 2 प्रकार आहेत. न्यूक्लियॉनचे 2 प्रकार कुठले? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. लक्षात घ्या, हे कन्फ्युजन व्हायचं नाही. आयोग प्रोटॉन व इलेक्ट्रॉन विचारेल, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन देईल. ओके, कोण न्यूक्लियनचे 2 प्रकार कोण आहेत? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. हे MCQ आहे. त्यानंतर आपण प्रोटॉन बघूया. प्रोटॉन बघा, P या संज्ञेने दर्शवतात. प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार +1 म्हणजे +1 इलेक्ट्रॉन एवढा चार्ज असतो. एक इलेक्ट्रॉनचा चार्ज बघा 1.6 × 10⁻19 -19 कुलॉम. ओके, हे लक्षात असू द्या. आणि पुढे अजून एक पॉइंट महत्वाचा आहे. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक असतो. अणूच्या केंद्रकामधील प्रोटॉनची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अणुअंक असतो आणि तो Z या संज्ञेने डिनोट करतात. अणुअंक कसं? Z या संज्ञेने काय करतो आपण? डिनोट करतो. एका प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे 1 युनिफाईड मास इतके असतं. 1 डाल्टन म्हणजेच 1 युनिफाईड मास असतं. ते किती असतं? 1.66 × 10⁻⁻27 kg. समजलं? तर हे एवढे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे. आता आपण बघूया पुढे अणुअंक म्हणजे काय, अणुवस्तुमानांक म्हणजे काय, हे सर्व पुढे येणार आहे. आता न्यूट्रॉन N या संज्ञेने डिनोट करतात. समजलं? 1 युनिफाईड मास इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. समजलं? हायड्रोजन वगळता हा पण MCQ येऊन गेलेला आहे. सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये हे न्यूट्रॉन असतात. अपवाद काय? हायड्रोजन. हा MCQ आहे. आणि लक्षात घ्या, एका न्यूट्रॉनचे वस्तुमान 1 युनिफाईड मास इतके आहे, म्हणजे जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकेच आहे न्यूट्रॉनचं वस्तुमान देखील. समजलं? आता इलेक्ट्रॉन बघा, E या संज्ञेने असं डिनोट करतात आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एकक ऋण प्रभार असतो. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे, हे लक्षात असू द्यात. आणि याचे वस्तुमान हे नगण्य मानता येते. आता इथे लक्षात घ्या, पुढे काय दिलेलं आहे महत्वाचा पॉइंट. अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. समजलं? आणि भ्रमण कक्षेचे स्वरूप त्रिमित असल्याने कक्षा या पदाऐवजी याला कवच हे पद वापरतात. आणि इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्यावरून ठरते. आपण हे पुढे बघणार आहे. फक्त लक्षात घ्या, अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या त्या केंद्रकामधील प्रोटॉन इतकीच असते. त्यामुळे विद्युत प्रभारांचे संतुलन होऊन अणु विद्युतदृष्ट्या उदासीन होतो. यामध्ये काहीच MCQ नाही. तुम्हाला मी पुढे सांगेन, यात इतक्या MCQ नाही. आता लक्षात घ्या, हा एक पॉइंट महत्वाचा आहे. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्र संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमान. आणि हा कशाने डिनोट करतात? A. अणुअंक कशाने डिनोट करतात? Z. अणुवस्तुमान कशाने डिनोट करतात? A. पण अणुवस्तुमान म्हणजे काय? प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या. समजलं? अशी डेफिनेशन होते. बघा इथे दिलेली आहे, ही संज्ञा आपण असं लिहितो. हा आहे अणुअंक, हा आहे अणुवस्तुमान. आता इथे कार्बनचं दिलेलं आहे C6. ओके, आता ह्यामध्ये बघा, कार्बनचा अणुअंक म्हणजे प्रोटॉनची संख्या. म्हणजे कार्बनमध्ये प्रोटॉन किती आहेत? 6 आहे काय, आणि कार्बनचा अणुवस्तुमान 12. यावरून हे सुद्धा समजते कार्बनच्या केंद्रकात 6 न्यूट्रॉन्स आहे. कार्बनच्या केंद्रकात किती आहे? 6 न्यूट्रॉन्स. अणुवस्तुमान किती आहे? 12. 12 - 6 म्हणजे काय आले? 6. हे काय झाले? न्यूट्रॉन. तुम्हाला कधी कधी अणुअंक देतील, अणुवस्तुमांक देतील आणि न्यूट्रॉन्स किती आहेत हे विचारतील. फक्त तुम्हाला कधी कधी हे देणार पण नाहीत, मॉलिक्युलर्स देतील, फक्त तुम्हाला त्याचे ॲटॉमिक नंबर हे पाठ पाहिजेत. ओके, आता इलेक्ट्रॉनचे वितरण, ज्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बोरच्या अणुप्रारूपानुसार आपण हे काढू शकतो. त्यांनी काय दिलेलं आहे बघा,
या कवचाच्या क्रमांकासाठी n ही संज्ञा त्यांनी वापरले. n म्हणजे काय 1 2 3 4 आणि त्या कवचांना आपण KLMN अशा संज्ञांनी काय केलेलं आहे डिनोट केलेलं आहे. आणि प्रत्येक कवचात जो शेल आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स मावतात त्याचा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे, तो आहे 2n². हा पूर्वी प्रश्न येऊन गेलेला होता, अजून त्यानंतर काही रिपीट झालेला नाही, पण बेसिक तुम्हाला माहित पाहिजे. प्रत्येक कवचात जास्तीत जास्त 2n² इतके इलेक्ट्रॉन्स मावतात. ओके, आता बघा n चे मूल्य वाढले की त्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा पण वाढते. आता हा चार्ट दिलेला आहे, हे ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. n1 घेतला तर सूत्र वापरायचं आहे 2 × 1² म्हणजे किती येणार आहे 2च येणार आहेत. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असणार 2. तसंच बाकीचे फाइंड आउट करायचे. n2 घेतला तर काय येणार 2 × 2² म्हणजे किती येणार 2 × 4 म्हणजे किती येणार इथं 8. 3 घेतला तर 2 × 3² 3² किती 9 9 × 2 18. n बघा 4 घेतला आता 2 × 4² 4² किती 16 आणि 16 × 2 म्हणजे किती 32. बघा असे हे वाढत जाणार इलेक्ट्रॉन्स. म्हणजे चौथ्या कक्षेमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स किती मावणार 32. हे लक्षात असू द्या. चला नेक्स्ट बघू आपण. इथे दिले बघा 2 8 18 आणि 32 इतके इलेक्ट्रॉन हे सामावू शकतात. समजलं. आता पुढे आपण बघूया महत्वाचं काय आहे. इथे दिलेला आहे बघा. इथे एक्झाम्पल दिलेला आहे, आपण एक्झाम्पल बघू. सोडियम हा एक हे घेतलेला आहे. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं बघा, ज्याला आपण Na ने डिनोट करतो. 11 आहे. आपण कसं करणार, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या 8 आणि 1 असं येणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इथे दिलेलं आहे 2 8 1. याचा अर्थ सोडियम अणूमध्ये K कवचात किती इलेक्ट्रॉन आहेत 2 पहिल्या कक्षेत, L मध्ये किती 8 आणि M कवचात किती आहेत 1. याप्रमाणे एकूण 11 इलेक्ट्रॉन हे वितरित केलेले असणार. असंच तुम्हाला 30 पर्यंतचे जे पहिले हे आहेत जे मॉलिक्युल्स वगैरे आहेत, हे मूलद्रव्य आहेत, तर त्यांचे तुम्हाला ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर हे माहीत पाहिजे. बघा आता संयुजा म्हणजे काय, संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधाची संख्या. हे आपण पाठीमागे पाहिलेलं आहे. आणि साधारणपणे त्या मूलद्रव्याची संयुजा ह्या त्याच्या विविध संयुगामध्ये स्थिर असते. फक्त हे लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं हे आपल्याला पुढे येईल. पुढे डिटेलमध्ये आपण पाहणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हे लक्षात घ्या, हे हायड्रोजनचं दिलेलं आहे. हा हेलियमचे 2 आहेत. त्यानंतर कार्बन 6 पहिल्या कक्षेत 2 येणार, दुसऱ्या 4 येणार. त्यानंतर निऑन बघा पहिल्या कक्षेत 2 आहेत आणि दुसऱ्या कक्षेत किती दिलेले आहे ते 1 2 3 4 5 6 7 आणि 8. दुसऱ्या कक्षेत 8. टोटल 10 झाले इलेक्ट्रॉन. त्यानंतर सोडियम पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 1. समजलं. असं हे इलेक्ट्रॉन्स फिल करत जायचे. चला नेक्स्ट बघा. हे खूप महत्वाचं आहे. ज्या मूलद्रव्याची संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 4 किंवा त्यापेक्षा कमी असते त्या मूलद्रव्याची संयुजा त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्या एवढी असते. हे लक्षात असू द्या. आणि या उलट ज्या मूलद्रव्यात 4 किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रॉन असतात तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात ती उणेवेची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याची संयुजा असते. पुढे बघू आपण व्हॅलन्स म्हणजे काय आणि व्हॅलन्सी म्हणजे काय आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय. या दोन्ही कन्सेप्ट पूर्ण वेगळ्या आहेत. आता आयसोटोप्स ह्याच्यावर प्रश्न आता रिसेंट राज्यसेवेला आलेला होता हायड्रोजनचे. ओके, हायड्रोजनचं विचारलेलं होतं आणि इथे कार्बनचं दिलेलं आहे. हे लक्षात घ्या. आयसोटोप्स म्हणजे काय बघा, मूलद्रव्याचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व रासायनिक ओळख आहे. निसर्गातील काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान मात्र अणुवस्तुमान हे काय असतात भिन्न असतात, त्याला आपण आयसोटोप्स असे म्हणतो. समजलं. इथे दिलेलं आहे बघा. आणि एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमान असलेल्या अणूंना समस्थानिके असे म्हणतात. आता उदाहरण दिलेलं आहे कार्बनचं. कार्बनला 3 आयसोटोप्स आहेत, C12 C13 C14. यांचा अणुवस्तुमान इथे दिलेला आहे. फक्त इथे लक्षात ठेवा, हा MCQ आहे.
समस्थानिकांची प्रोटॉन संख्या ही समान असते, मात्र न्यूट्रॉन संख्या ही भिन्न असते. हा MCQ आहे. समजलं? आयसोटोप्समध्ये प्रोटॉनची संख्या समान असते, न्यूट्रॉनची संख्या मात्र भिन्न असते. कसं ते तुम्हाला सांगते बघा. हा कार्बन 12 आहे, हा 13 आहे, हा 14 आहे. इथे जे वर डिनोट केले ते आहेत ॲटॉमिक मास. ते काय आहेत? ॲटॉमिक मास. बघा इथे दिलेला आहे 12, 13, 14. आणि प्रोटॉनची संख्या सगळीकडे काय समानच आहे. इथे दिलेला आहे प्रोटॉनची संख्या काय असते? समान आहे. सगळ्यांची प्रोटॉनची संख्या म्हणजेच त्याचा काय असतो? अणु अंक तो किती आहे? 6. आणि आपण न्यूट्रॉन कसं फाइंड आउट करणार? A-Z. अणुवस्तुमानमधून अणु अंक हा काय करतो? आपण मायनस करतो. समजलं? बघा 12 मधून 6 गेले, 6 राहिले. 13तून 6 गेले 7, 14तून 6 गेले 8. हे जे न्यूट्रॉनची संख्या आल्या ती मात्र काय आहे? भिन्न आहे. तुम्हाला आता आयसोटोपची डेफिनेशन अशी नाही विचारणार. तुम्हाला सांगतील प्रोटॉनची संख्या समान असते, मात्र न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. समजलं? हे आयसोटोप्स मध्ये लक्षात असू द्या. चला नेक्स्ट. ओके, आपण आता समस्थानिकेचे उपयोग बघूया. आयसोटोप्सचे उपयोग बघा काय दिलेलं आहे. काही मूलद्रव्य समस्थानिके ही काय असतात? किरणोत्सारी असतात. त्यांचा उपयोग विविध क्षेत्रामध्ये केला जातो. तर इथे दिलेलं आहे औद्योगिक क्षेत्र आहे, कृषी आहे, वैद्यकीय आहे, संशोधन क्षेत्र आहे. आता महत्वाचे बघा MCQ तुम्हाला सांगते. युरेनियम 235 हा केंद्रकीय विखंडन व वीज निर्मितीसाठी होतो. हा एक MCQ. त्यानंतर दुसरा आहे कॅन्सर सारखे प्राणघातक जे आजार आहेत त्या उपचारामध्ये काही मूलद्रव्यांच्या किरणोत्सारी आयसोटोपचा उपयोग होतो. त्यामध्ये आहे कोबाल्ट 60. हा एक MCQ. त्यानंतर हा बऱ्याच वेळा आता येऊन गेला, रिसेंट आलेला आहे गॉयटर. या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील आयोडीन 131 चा उपयोग होतो. हा पण MCQ येऊन गेलेला आहे. त्यानंतर पुढचा एक बघा, हा आलेला नाही आहे अजून, लक्षात ठेवा. हा स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे. किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळांमधील चिरा शोधण्यासाठी होतो. यामध्ये सोडियम 24 हा यूज करतात. अन्न पदार्थाचे सूक्ष्म जीवाणूपासून परिरक्षण करण्यासाठी देखील केला जातो. आणि C14 हा जीवाश्मांचे वय ठरवण्यासाठी केला जातो. हा पण महत्वाचा आहे MCQ. हे लक्षात असू द्या. आता यामध्ये एक MCQ तुम्हाला सांगते बघा. केंद्रकीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी युरेनियम 235 या अणुइंधनाचे उदाहरण घेऊया म्हटल्यात. बघूया आपण पुढे. मंद गतीच्या न्यूट्रॉनचा मारा केला असता युरेनियम 235 या समस्थानिकाच्या केंद्राचे विखंडन होऊन क्रिप्टॉन 95 व बेरियम 141 या वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात. यामध्ये महत्वाचं इतकं काही नाहीये. ओके, फक्त ह्या गोष्टी फक्त इथे लक्षात ठेवा. समस्थानिकांचे उपयोग. चला नेक्स्ट बघा. भारतामध्ये 8 ठिकाणच्या अणुवीज निर्मिती केंद्रामध्ये एकूण 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत. त्यातली बघा अप्सरा ही मुंबईच्या भाभा अणु संशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे. लक्षात ठेवा कुठली आहे? अप्सरा. कधी आहे? 4 ऑगस्ट 1956. त्यानंतर भारतात थोरियम 232 ह्या मूलद्रव्याचे साठे देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भारतीय वैज्ञानिकांनी देखील पुढील काळासाठी थोरियम 232 पासून युरेनियम 233 या समस्थानिकांच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची योजना देखील विकसित केलेली आहे. तर एकच MCQ लक्षात ठेवा. अप्सरा ही जी आहे ती कुठे आहे आणि त्याची स्थापना, हा MCQ आहे. चला आता नेक्स्ट टॉपिक इथून आपला स्टार्ट होतो. यामध्ये फक्त मी MCQ सांगणार आहे. स्थायू, द्रव आणि वायू या बाबतीत आहे. फक्त लक्षात ठेवा स्थायूंमध्ये आंतररेणवीय बल हे अतिशय प्रभावी असतं. हा लक्षात ठेवा MCQ. त्यामुळे स्थायूंचे कण एकमेकांच्या अगदी जवळ असतात. समजलं? स्थायूमध्ये कण हे कसे असतात? एकमेकांच्या असे जवळ असतात. यांच्यातील आंतररेणवीय बल हे अतिशय प्रभावी असतं. ओके, तर पुढे लक्षात घ्या. स्थायूंना ठराविक आकार व आकारमान हे प्राप्त होतात. स्थायूंना दोन्ही असतं, आकार आणि आकारमान. हा सुद्धा MCQ आहे. तसेच उच्च घनता व असंपिंडता कॉम्प्रेसिबिलिटी हे गुणधर्म देखील प्राप्त होतात. नेक्स्ट बघा. द्रव जी अवस्था आहे त्यामध्ये आंतररेणवीय बल जे आहेत ते मध्यम असते. सक्षमता कशी असते? मध्यम. तर हा एक MCQ लक्षात ठेवा. स्थायूमध्ये कसं असतं? प्रभावी. द्रवमध्ये कसे असते? मध्यम. आणि त्यांना बघा
इथे अजून एक MCQ तुम्हाला सांगते. त्यामुळे द्रवांचे आकारमान ठराविक राहते. आकारमान असतं पण ठराविक राहते. समजले? तर इथे एवढेच MCQ लक्षात असू द्या. नेक्स्ट बघा, हा चार्ट खूप महत्वाचा आहे. बघा, आंतररेणवीय जे बल आहेत कणांमधील हे अंतर बघा, स्थायूमध्ये द्रवमध्ये कमीत कमी, मध्यम आहे हे कमीत कमी आहे, आणि वायूमध्ये खूप. हे अंतर बघा वायूमध्ये कसं असतं. समजलं? आता हा चार्ट दिलेला आहे. स्थायूमध्ये काय दिलेलं आहे बघा, महत्वाचं तुम्हाला सांगते. आकारमान ठराविक असतं, द्रवमध्ये पण ठराविक आहे, वायूमध्ये अनिश्चित आहे. समजलं? आणि आंतररेणवीय बल बघा, आंतररेणवीय बल स्थायूमध्ये प्रभावी आहे, द्रवमध्ये मध्यम आहे, आणि अतिक्षीण हे कशामध्ये, वायूमध्ये. समजलं? आणि कणांमधील अंतर जर विचार केला तर कमीत कमी अंतर हे स्थायूमध्ये, त्यानंतर मध्यम हे द्रवमध्ये आहे, आणि वायूमध्ये कणांमधील जे अंतर आहे ते जास्त आहे. समजलं? एवढे MCQ लक्षात असू द्या. हा, इथे एक लक्षात घ्या, पितळ या मिश्रणात तांबे आणि जस्त असतं. पितळ यामध्ये लक्षात घ्या कॉपर प्लस झिंक. आयोगाने असे फॉर्म्युले दिले होते. तुम्हाला असं सांगितलं नाही की तांबे प्लस जस्त असं लिहिलेलं नाही. हे संज्ञा विचारलेल्या होत्या, त्यामुळे लक्षात ठेवा, हे पण पाठ करायचं आहे. तर ब्रॉन्झमध्ये काय असतं, कॉपर अँड टीन. समजलं? काय असतं कॉपर अँड टीन. टीनचं बघा ही संज्ञा आहे, इथे दिलेलं आहे बघा, ज्याला आपण कथील म्हणतो. ओके, तर हा MCQ इथं महत्वाचा आहे, खूप वेळा विचारलेला आहे, परत विचारू शकतात. हा, फक्त इथं एकच MCQ लक्षात घ्या, पाणी एक हे काय आहे, संयुग आहे. हा MCQ लक्षात असू द्या. त्यानंतर हे काय महत्वाचं नाही, दूध एक मिश्रण आहे, दूध एक काय मिक्सचर आहे, हे वाचून घ्या फक्त, एवढंच फक्त मला सांगायचं होतं. आणखी एक लक्षात घ्या, इथे एक आहे, दुधाची जी गोडी आहे ही प्रामुख्याने त्याच्यातील दुग्ध शर्करा, ज्याला आपण लॅक्टोज या घटक पदार्थामुळे असते. त्याची जी गोडी आहे त्यामध्ये काय असते, लॅक्टोजचे प्रमाण असतं, म्हणून ते आपल्याला गोड लागतं. ओके, नेक्स्ट बघा. ओके, हा, आता संयुगे म्हणजे काय बघा, काळ्या रंगाचं एक मिनिट, सेंद्रिय संयुगे आणि कार्बनी संयुगे यामधील मी एक्झाम्पल्स तुम्हाला सांगणार आहे, कारण हे विचारलेलं आहे. सेंद्रिय संयुगांनाच आपण कार्बनी संयुगे असे म्हणतो, आणि त्यामध्ये उदाहरणं लक्षात ठेवा, कर्बोदके कार्बोहायड्रेट्स, प्रथिने प्रोटीन्स, हायड्रोकार्बन्स, यामध्ये बघा पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस, अशी ही सर्व सेंद्रिय संयुगाची बनलेली आहेत. ओके, आणि अकार्बनी संयुगे, ज्याला आपण असेंद्रिय संयुगे असे म्हणतो, यामध्ये देखील बघा मीठ आहे, सोडा, गंज, मोरचूद, चुनखडी, ही सर्व असेंद्रिय संयुगे आहेत. हे लक्षात असू द्या. समजलं? हा, हे एवढं फक्त पॉइंट वाचून घ्या इथून इथेपर्यंत. ओके, हे फक्त लक्षात घ्या, उदाहरणे कुठली आहेत ते फक्त तुमच्या लक्षात असू द्या. नेक्स्ट बघा, निलंबन आणि कलील. तर याच्यामध्ये बघू आपल्याला काय MCQ सापडतो का. निलंबन कशाला म्हणतात बघा, इथे दिलेलं आहे, हे लक्षात घ्या, द्रव व स्थायू यांचे मिश्रण आहे, आणि यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन आपण म्हणतो. मिश्रण कसं असतं, विषमांगी. आता हे काय तुम्हाला मी सांगते पुढे. आणि लक्षात घ्या, यामध्ये प्रकाशाचे संक्रमण होत नाही. निलंबन मध्ये प्रकाशाचे संक्रमण होत नाही, हे MCQ आहे. कलील, ज्याला आपण कोलाइड म्हणतो, यामध्ये लक्षात घ्या, प्रकाश काही प्रमाणात संक्रमण तर काही प्रमाणात अपस्करण होते. कलील मध्ये संक्रमण आणि अपस्करण हे काही प्रमाणात होते, याच्यामध्ये होत नाही. हे एवढं लक्षात असू द्या. चला, आपला इथं पार्ट 1 संपलेला आहे. आपण असाच पुढे पार्ट 2 आणि पार्ट 3 घेणार आहे. भरपूर लेंदी आहे, यामध्ये प्रत्येक पेजवर आपल्याला म्हणजे MCQ हे सापडतात, त्यामुळे आपण सर्व पेजमधील घेतल्यामुळे हा टॉपिक म्हणजे हे जे 8वीचं स्टेट बोर्ड आहे हे खूप लेंदी झालेलं आहे. आता पुढे पुढे 9वी 10वी जर आपण घेईल तेव्हा सुद्धा हे असंच होणार आहे, पार्ट आपले बरेच होत जातील. पण कसं आहे, आपण पार्ट का डिवाइड केले, कारण मुलांना पण ते बघताना बोर होऊ नये म्हणून आपण पार्ट केलेले आहेत. 6वी आणि 7वीचे, 6वीचं आपले एकच झालेलं आहे, 7वीचे 2 झालेले आहेत पार्ट, आणि 8वीचे आपले 3 पार्ट होतील. त्यामध्ये फर्स्ट पार्ट आता आपल्याला झालेला आहे. तुम्ही काय करायचं आहे, हे प्रिंट काढून घ्या किंवा ऑनलाईन तुम्ही रीड करा, आणि हे लेक्चर वारंवार बघा. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये ह्याचा नक्की फायदा होईल. स्टेट बोर्ड हे महत्त्वाचेच आहे. 9वी पर्यंत पूर्ण परफेक्ट करा, आणि हे झाल्यानंतर मग 11वी 12वीकडे शिफ्ट व्हा. ओके, काही शंका असेल तुम्ही डायरेक्ट
कॉन्टॅक्ट करू शकता आणि सर्व डिटेल्स आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला मिळत जाईल. तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. सी यू. Wow.